दम लागतोय थोडा थोडा, नाही कारण छातीत पण गेली असेल थोडीफार पावडर, सांगता येत नाही त्याच्यावर. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. भावांनो, जय महाकाल. तुम्हाला आहे ना आज एक गोष्ट दाखवायची. म्हणजे काय माहिती आहे का, ॲक्च्युली बरेचसे लोक आहे ना टाईम टू टाईम फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग केले नाही का. हे बघा असं होतं. म्हणजे फायर एक्सटिंग्विशरमध्ये नाही, बघा हे दगड, म्हणजे पावडरचे दगड होते पूर्ण. आणि त्याच्यामुळं काय होतं माहिती गाईज, जो फायर एक्सटिंग्विशर आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं, बट आहे ना जे प्रेशरने पावडर बाहेर आली पाहिजे आणि आग विझली पाहिजे ना, ती गोष्ट होत नाही. लक्षात ठेवा. हे बघा किती पसारा झालेला आहे, दिसलं का गाईज. म्हणजे काहीतरी 7 ते 8 फायर एक्सटिंग्विशर होते आणि प्रत्येकामध्ये ना दगड झालेले होते. अर्धी पावडर तर आपण फेकून आलो त्याच्यामुळे अवतार बघा कसं झालेलं आहे. हे बघा पॅन्ट, हे बघा चप्पल, गाईस हात बीत, तोंड तर नाही एवढं माखेल, कारण मी मास्क लावलं होतं. आणि प्लस पॉईंट असा होता का त्याच्यावर मी हेल्मेट पण घालून घेतलं होतं आणि पावडरनी त्रास पण होतो गाईस, लक्षात ठेवा. सर्दी खोकला पण होऊ शकतंय नाही का. आणि ऑलरेडी तुमच्या भावाला होती सर्दी, तोंडात पण पावडर गेली, नाकात पण गेली आहे, थोडाफार त्रास होतोय. बट माझं सांगायचं तात्पर्य काय माहिती गाईस तुम्हाला, का तुम्ही ना टाईम टू टाईम फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करत जा. मी असं नाही म्हणत आहे का माझ्याकडून करा नाही का, दुसरीकडून कुठून पण करा, बट टाईम टू टाईम फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करा, जेणेकरून अशी प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर एमर्जन्सीमध्ये समजा जर आग वगैरे जर लागली तर आपलं फायर एक्सटिंग्विशर ऑपरेट पण होईल. ओके गाईज, लक्षात ठेव. गाईज चला आता मी जातो, मस्त फ्रेश होतो, हातपाय वगैरे धुतो आणि कपडे चेंज करतो सर्वात पहिले. कारण कपडे बघू शकते तुम्ही, हे बघा पूर्ण म्हणजे पूर्ण घाण होऊन गेलेले. गाईज आत्ताशी बरं वाटलंय मला. नाकात पूर्ण पावडर, तोंडात पावडर, एवढं हेल्मेट बिलमेट लावून सुद्धा विचार करा. आणि इकडे एवढा कचरा झालेला, आता काय करावं. असं कॅपॅसिटीच नाही काय करायची, कारण दम लागतोय थोडा थोडा, नाही कारण छातीत पण गेली असेल थोडीफार पावडर, सांगता येत नाही त्याच्यावर. बघू माचीस जर असली ना, हा कचरा जाळून टाकू आता आपण आणि जाऊ घरी. कारण जेवण करू, पाणी पिलं तरी बरं वाटत नाही, थोडंफार दम लागतोय नाही का. म्हणजे ॲक्च्युली कारण नाका तोंडात सगळी पावडर गेलेली आहे ना ती. बापरे, लय डेंजर राहतं गाईस. एवढं सोपं नाही फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करणं. आणि लोकांना दिसतंय रोज मी फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करू राहिलो, एवढं सोपं नसतं. काही काही वेळेस फायर एक्सटिंग्विशरमध्ये एवढी जी पावडर जी असते, पावडरचा दगड होईल राहतो, तिला लोखंडाने असं फोडून फोडून, हातोडीने फोडून फोडून मग काढावं लागतं. ॲक्च्युली घरी जायचं होतं आता लगेच. ते बघा तिथं आपली बस आणि ती उभी आहे. बट नेमका विषय असा झाला का वहिनी गेलेल्या आहे वरती, कारण आज घट बसणार आहे त्याच्यामुळं नाही का. आणि इकडं कोणीच नाही, तर नितीन भाऊ येत आहे म्हणून आपण थांबलेलो आहे. कारण नितीन भाऊ शाळेवरून सुटले असतील आता, मग नितीन भाऊ येतील, मग आपण जाऊ घरी, जेवण करून आराम करू. कारण मला दम लागतोय थोडाफार, पावडर घशात गेल्यामुळं असं वाटतंय घशात, छातीत नाही का. सो गाईज आता आपण आलेलो आहे खंडोबा टेकडीला नाही का. हे बघा ही टेकडीचा नजारा आहे आपण. ॲक्च्युली यायचं कारण असं इथं का आजपासून घट बसले, म्हणजे आजपासून आता यात्रा चालू झालेली. गाईज बघू आता तयारी कुठपर्यंत आलेली तिकडे जाऊन. ओके, हे बघा गाईज मस्त कलर वगैरे झालेला आहे आता मूर्तीचा, बघू शकते तुम्ही. हे बघा, आणि आज घट बसलेले आता, म्हणजे आजपासून आता यात्रा चालू झालेली नाही का. 26 तारखेला एवढी गर्दी राहणार आहे खतरनाक. गाईस आपण जाऊन आलेलो आता
वरती म्हणजे टेकडीवर गेलो होतो आणि सगळा कलर वगैरे पण झालेला आहे तिथे नाही. तर आता वाट बघायची, प्रा येणार आहे, आलं तर ठीक, नाही आलं तर जाऊ द्या. सो गाईज फायनली आपलं जेवण झालेलं आहे जस्ट नाव नाही का आता. आणि प्रास्टारनी आपल्याला आपली बसंती पण आणून दिलेली आहे. नेमकं प्रास्टार गेलाय घाईत होता जरा नाही का. हे बघा ही आपली बसंती दुसरीवाली आणि ही आहे ती आपली पहिली, ही दुसरी म्हणजे आणून दिली त्यांनी. म्हणजे कसं आता संडेपासून आपल्याला कामावर जायला टेन्शन नाही नाही का. चला गाईज आता गोळ्या वगैरे घेतो, कारण छातीत थोडा त्रास होतो, तो तुम्हाला बोललो होतो दुपारी, खतरनाक नाही का. गोळ्या घेतो आणि आराम करतो नाही का, परत झोपून घेतो. चला गाईज मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाकाल.